नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। कोल्हापुरातील राज्यस्तरीय सतेज कवी संमेलनात 250हून अधिक कवींनी सादर केल्या कविता। संमेलनात माजी उपमहापौर भूपाल शेटे यांचा सतेज कार्यगौरव पुरस्कारानं करण्यात आला सन्मान। शेतात काम करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यावर गव्याचा हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। राधानगरी तालुक्यातील पाल खुर्दमधील घटना। समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरी। कोल्हापुरात काढण्यात आली समता दिंडी। हणबरवाडीत एक्साईजची मोठी कारवाई। बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक। 1,20,00,000 मुद्देमाल जप्त। आणि फुलेवाडी संघाला नमवून दिलबहारनं गाठली सतेज चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी। उद्या पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात होणार उपांत्य फेरीतला पहिला सामना। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। साहित्य क्षेत्रात कवींचं योगदान मोलाचं आहे। त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। नव्या पिढीनं ते आत्मसात करणं गरजेचं आहे, असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। ते सतेज काव्य मंचतर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलनात बोलत होते। या संमेलनात राज्यभरातील 250हून अधिक कवींनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना सतेज कार्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30हून अधिक विविध मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 12 एप्रिल हा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतोय। या निमित्तानं सतेज काव्य मंचाच्या वतीनं राज्यस्तरीय काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याचं उद्घाटन साहित्यिक मिलिंद यादव यांच्या हस्ते करण्यात आलं। या कवी संमेलनाध्यक्षपदी कवी डॉक्टर वसंत भागवत होते, तर कार्यक्रमाला माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला निमंत्रक सुरेश केसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सध्याच्या दडपशाहीच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती केल्याचं सांगितलं। या माध्यमातून राज्याच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीला दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यानंतर मिलिंद यादव यांच्या कविता सादरीकरणानं संमेलनाची सुरुवात करण्यात आली। एक नास्तिक ही कविता त्यांनी सादर केली। याद्वारे तिरुपती बालाजी दर्शनावेळी आलेले अनुभव कथन करत मंदिराच्या होत असलेल्या लुटीवर त्यांनी प्रकाश टाकला। यानंतर माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना पहिला सतेज कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कुष्ठरोग बांधवांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। रोख 5,000 रुपये, 25,000ची पुस्तकं आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी बोलताना प्रकाशक अनिल म्हमाने यांनी धर्मनिरपेक्षता रुजवण्यासाठी या मंचाची स्थापना केल्याचं सांगितलं। जात धर्म वरचढ होतात, त्यावेळी माणुसकी जोपासणं गरजेचं आहे। यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं त्यांनी सांगितलं। हा प्रवास असाच अखंडित राहावा यासाठी 1,00,000 रुपयांची मुदत ठेव करत पुढील वर्षाचे सतेज कार्यगौरव पुरस्कार यातून देण्यात येतील असं जाहीर केलं। पुरस्काराला उत्तर देताना भूपाल शेटे यांनी बाबा आमटे यांच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन कुष्ठरोगी लोकांसाठी काम करावं अशी प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं। ज्या नजरेनं लोक कुष्ठरोगी बांधवांकडे बघत होते, खरं तर तेच लोक कुष्ठरोगी होते अशी खंत त्यांनी व्यक्त केली। याविरोधात मागील 46 वर्ष आपण कार्यरत असल्याचं सांगत आजवर कुष्ठरोगी बांधवांसाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला। यासह पुरस्कार म्हणून मिळालेल्या 5,000 या रोख रक्कमेत स्वतःकडील 20,000 घालून 25,000ची रक्कम सतेज काव्य मंचाला प्रदान केली। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या संमेलनासाठी राज्यभरातून 250हून अधिक कवी एकत्र आलेत, हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। कोल्हापूर ही कलापूर नगरी आहे।
कलेसाठी चांगलं व्यासपीठ देण्याची धमक आमदार सतेज पाटील यांनीच दाखवली असं त्यांनी नमूद केलं. कोल्हापूर आर्ट फाउंडेशनमध्ये 3 पिढ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचं नाव करणाऱ्यांना सन्मानित केलं. 2007 साली वाढदिवसाला वह्या स्वीकारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या माध्यमातून आत्तापर्यंत 70 लाखांहून अधिक वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. कवितेविषयी बोलताना सध्या व्यक्त होणं, समाजातील ज्वलंत प्रश्न मांडणं ही काळाची गरज बनली आहे. साहित्य क्षेत्रात कवींचं योगदान मोलाचं असून त्यांचं अनुकरण आजच्या पिढीनं करावं असं आवाहन त्यांनी केलं. या क्षेत्रामध्ये, या साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही दिलेले योगदान आज आम्ही कधीच या ठिकाणी विसरू शकत नाही. आज मी वयानं जरी कमी असलो तरी माझ्यापेक्षा इथं अनेक थोर व्यक्ती आहेत, माता भगिनी आहेत. यांनी या क्षेत्रामध्ये केलेलं काम हे आम्हा सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. आज आमच्यासारखी पिढी जेव्हा पुढे येते तेव्हा आम्हाला तुमच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ऐकण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत आणि हे आम्ही आमच्या या पिढीनं केलं पाहिजे अशी भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे. आज राजकारणामध्ये जरी आम्ही काम करत असेल, सामाजिक जरी काम करत असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये जरी आम्ही काम करत असेल तरी देखील अनेक गोष्टी हे तुमच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही निश्चितपणे आमचं भाग्य समजतो की अशा कार्यक्रमाला येऊन आपल्याला सगळ्यांना ऐकायला आम्हाला या ठिकाणी. याप्रसंगी त्यांनी 1 लाख रुपयांची मदत सतेज मंच फाउंडेशनला देत असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30हून अधिक मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी कवींनी सादर केलेल्या एक कवितेनं उपस्थितांची मनं जिंकली. यामध्ये सुरेखा पाटील यांनी मायबाप, सागर सोनवणे यांनी मृत्यू, एसटीतील निवृत्त कर्मचारी बाबा हजारे यांनी एसटीवर सुखरूप प्रवास करूया या कविता सादर केल्या. पद्माकर बुकटे यांनी भारत माझा देश आहे या माध्यमातून देशातील जातीय ध्रुवीकरण यावर भाष्य केलं. राजकुमार किर्दत यांनी मी कृष्णामाई बोलते या माध्यमातून निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेप यावर प्रकाश टाकला. रावसाहेब पाटील यांनी उठा रे उठा जागे व्हा, डॉक्टर कपिल राजहंस यांनी अस्वस्थ काळाची, तर बाबासाहेब कांबळे यांनी शाश्वत आनंद मेला आहे या माध्यमातून वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केलं. बळीराजाची भारतभूमी हिटलर जन्मला आहे, वर्तमानावता आहोत आम्ही बळीराजाच्या भारतभूमी हिटलर जन्मला आहे. तोंडावर हात मायेचा काळजात कट्यार आहे, तोंडावर हात मायेचा काळजात कट्यार आहे. रक्षिल्या कित्येक स्त्रिया राजे छत्रपतींनी, रक्षिल्या कित्येक स्त्रिया राजे छत्रपतींनी, साधूंच्या वेशात आता खेळ वासनांचा आहे, खेळ वासनांचा आहे. या प्रसंगी नव्या विचारांच्या नव्या कविता या अनिल म्हमाने, डॉक्टर वसंत भागवत, डॉक्टर मीनल राजहंस संपादित कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर वसंत भागवत, डॉक्टर कपिल राजहंस, सचिन खराडे, अभिजित मासुर्लीकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर, राज्यभरातून आलेले कवी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील यांचं अरुणाचल प्रदेशातील पालम इथं कर्तव्य बजावत असताना 9 एप्रिल रोजी अपघाती निधन झालं होतं. आज सुळंबी इथं त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी 22 वर्ष निष्ठेनं सेवा बजावणाऱ्या सुळंबी गावच्या या सुपुत्राला आज अखेरचा निरोप देताना संपूर्ण परिसर भावनाविवश झाला होता. केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार असलेले राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावचे सुपुत्र सागर शंकर पाटील यांचं अरुणाचल प्रदेशातील पालम इथं कर्तव्य बजावत असताना 9 एप्रिल रोजी अपघाती निधन झालं होतं. आज त्यांचं पार्थिव गुवाहाटी मार्गे पुण्यातून सुळंबीत दाखल झालं. त्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शहीद सागर पाटील अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर शोकाकुल झाला होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, रणधीर मोरे, सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलीस पाटील संतोष पाटील, नायब तहसीलदार प्रशांत ढगे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन तानाजी खाडे,
CRPFचे अधिकारी विशाल चंद्रा आदींनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. CRPFच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली. सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कन्या अनया हिनं भडाग्नी दिला. यावेळी वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुली अनया आणि ईशा, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारिका केंडे यांच्यासह कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रसंगी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. 22 वर्ष देशाच्या विविध भागात सेवा देताना सागर पाटील यांनी कर्तव्य, शौर्य आणि निष्ठेचा आदर्श सर्वांपुढे उभा केला. पाटील शहीद झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. शेतात काम करत असताना गव्यानं केलेल्या हल्ल्यात 80 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राधानगरी तालुक्यातील पाल खुर्द इथं आज दुपारी 1 वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील पाल खुर्द इथले शेतकरी शामराव कोंडीबा कोराणे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. त्याचवेळी अचानक समोर आलेल्या गव्यानं त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गव्याची धडक त्यांच्या छातीच्या खालील भागात बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. वनाधिकारी विशाल पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापुरातील बिंदू चौकात महात्मा फुलेंच्या पुतळ्याला विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विविध उपक्रम झाले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क आणि जातीय भेदभाव निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य केलंय. महाराष्ट्रात त्यांनी अभूतपूर्व शैक्षणिक क्रांती घडवून आणली. भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात अद्वितीय स्थान असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कोल्हापूर शहरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी माजी आमदार सुजित मिणसेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, DG भास्कर, सुभाष देसाई, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, रोहित कवाळे, बाजीराव नाईक, प्राध्यापक शहाजी कांबळे, अनिल धनवडे, रूपा वायदंडे, दिगंबर लोहार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 54वा वाढदिवस उद्या रविवारी साजरा होतोय. या निमित्तानं उपनगर वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 9 आणि 20 मध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवत आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 54वा वाढदिवस उद्या रविवारी साजरा होतोय. दरवर्षी आमदार सतेज पाटील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वरूपात वह्या स्वीकारतात. वाढदिवसानिमित्त संकलित केलेल्या वह्यांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतं. दरवर्षी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याचाच भाग म्हणून उपनगर वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं उपनगरातील प्रभाग क्रमांक 9 आणि 20 मध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसर, चिवा बाजार चौक, क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक, आपटे नगर, साने गुरुजी वसाहत, राजोपाध्ये नगर, देवकर पाणंद चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून उपनगरातील कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं हा आगळावेगळा उपक्रम राबवल्याचं नगरसेवक राहुल माने यांनी सांगितलं. जिल्ह्याचे नेते तसेच काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते माननीय बंटी पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज प्रभाग क्रमांक
9 आणि प्रभाग क्रमांक 20 असे माजी नगरसेवक, त्याचबरोबर काँग्रेसचे बंटीसाहेबांचे कार्यकर्ते आज वाढदिवसाच्या निमित्तानं श्रमदानातून इथून स्वच्छता मोहिमेची आज आम्ही सुरुवात करत आहोत. आता आपल्याला सांगायचं झालं तर सुरुवात आपण अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यापासून सुरू करत आहोत, ते खाली क्रशर चौकापर्यंत आपली मोहीम असणार आहे. तर आजच्या या वाढदिवसाला साहेबांना आमच्या सगळ्यांच्या वतीने श्रमदानातून दिलेली शुभेच्छा. या स्वच्छता मोहिमेत बबन राणगे, मेघा गावंडे, महादेव मोरे, अमोल माने, सुनील देसाई, गौरव सावंत, प्रवीण पाटील, विशाल दिंडोरले, युवराज तेली, अभिजित देठे, महेंद्र उर्फ बाबा कोरडे, गणेश मोरे, गजानन विभुते, विजय कांबळे, श्रीकांत मोरे, रवी राऊत, विलास आंबोळे, भीमराव देसाई, विलास बारड, सूर्यकांत पाटील, यशवंत शिंदे, धनंजय बोंगाळे, महादेव येटाळे, परसू वीर यांच्यासह प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 20 मधील सतेज पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. करवीरचे आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांच्याकडे मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी डॉक्टर मदने यांनी करवीर पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. या दमदाटीचं कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. डॉक्टर उत्तम मदने हे करवीर पंचायत समितीत वैद्यकीय अधिकारी म्हणून 2023 पासून सेवेत आहेत. करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार मागणीप्रमाणे परवाना दिलाय. दरम्यान डॉक्टर मदने यांना 31 मार्च रोजी मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं फोन करून या रुग्णालयाला परवानगी का दिली अशी विचारणा केली. 6 एप्रिल रोजी कार्यालयात बोलवून घेऊन या हॉस्पिटलच्या परवाना मागणी अर्जात त्रुटी आहेत, मग परवाना का दिला, संबंधित रुग्णालयाकडून 10 लाख रुपये खंडणी घेऊन मला द्या अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे केल्याचं डॉक्टर मदने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय. तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात. त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण त्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात. तर त्यामध्ये बालिंग येथील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता. तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता. तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं. पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने जे हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या, त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं. तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या काही त्रुटी आहेत. आता काम करत असताना काही त्रुटी राहतात, प्रशासकीय वगैरे असतील काय. तर त्यांनी हा मुद्दा पकडून आमच्याकडनं बरेचसे जे कागदपत्र आहेत परस्पर आमच्या ऑफिसमधनं घेऊन गेले. आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा तर 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं. तिथं सुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत असं पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं. कोणती पुरावे राहावे नाही त्यासाठी त्यांनी खूप खबरदारी घेऊन हा प्रकार केलेला आहे. डॉक्टर मदने यांनी या प्रकरणी करवीर पोलिसात संबंधित मनसे पदाधिकाऱ्याविरोधात कॉल रेकॉर्डिंगसह लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान या दमदाटीचं कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमात प्रसारित झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले द्विजन्मशताब्दी संयोजन समितीच्या वतीनं कोल्हापुरात समता दिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये महात्मा फुले यांचं ग्रंथ साहित्य ठेवून शेकडोंच्या उपस्थितीत आणि महात्मा फुलेंच्या जयघोषात या दिंडीला प्रारंभ झाला. या दिंडीत खासदार शाहू महाराज छत्रपती आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा प्रमुख सहभाग होता. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात महात्मा फुले द्विजन्मशताब्दी संयोजन समितीच्या वतीनं समता दिंडी काढण्यात आली. पालखीत महात्मा फुले यांचं ग्रंथ साहित्य ठेवून बिंदू चौकातून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. खासदार शाहू महाराज छत्रपती, डॉक्टर बाबूराव गुरव, समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, ज्ञानेश महाराव, सीमा पाटील, अनिल माने, संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिंडीला सुरुवात झाली.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि महात्मा फुलेंच्या जयघोषात बिंदू चौकातून सुरू झालेली ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका, CPR या मार्गे छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाजवळ आल्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला. या दिंडीत माजी खासदार राजू शेट्टी, माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, विजय देवणे, वसंतराव मुळीक, महेश जाधव, IC शेख, भारती पोवार, दिलीप सावंत, चंद्रकांत यादव, शिवाजीराव परुळेकर, अनुराधा भोसले, अस्मिता चिन्मयी, कादर मलबारी, दगडू भास्कर, सुवर्णा तळेकर, उत्तम पाटील, रवी जाधव, दिगंबर लोहार, अलोक जत्राटकर, भारत धोंगडे, रुपाली वायदंडे, गीता हसूरकर, बाबासाहेब देवकर, बाबूराव कदम, अनिल चव्हाण, रमेश वडणगेकर, युवराज कदम, माधुरी चौगले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील भुयेवाडीत बिबट्यासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार तर अन्य एक शेळी जखमी झाली आहे. यामध्ये रघुनाथ हजारे या मेंढपाळाचं सुमारे 40,000चं नुकसान झालंय. करवीर तालुक्यातील भुयेवाडीमधील यशवंत पाटील यांच्या शेतात मेंढपाळ रघुनाथ हजारे, भारत हराळे, अप्पाजी हराळे, यशवंत आष्टेकर या मेंढपाळांच्या सुमारे 300 शेळ्या मेंढरांचा कळप बसवलाय. आज सकाळी या कळपावर बिबट्यासदृश्य प्राण्यानं हल्ला केला. यामध्ये हजारे या मेंढपाळाची एक शेळी ठार तर अन्य एक शेळी जखमी झाली. यात त्यांचं सुमारे 40,000चं नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच वनपाल विकास घोलप आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वुनवणे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. भुयेवाडी, कासारवाडी, शिये, अंबप या परिसरात बिबट्या, तरस, गवे यांची दहशत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, सरपंच सचिन देवकुळे आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील राजेंद्र नगरमधील स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले. याचं उद्घाटन आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. हा फेस्टिवल आजपासून 14 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टिवल अंतर्गत आज शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलंय. कोल्हापुरातील राजेंद्र नगरमधील स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिवलचं उद्घाटन डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूल आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावानं असलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिरचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या फेस्टिवल अंतर्गत आज शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांचा समावेश होता. भीम फेस्टिवलच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक जाणीव जागृत करण्याचा स्वराज्य तालीम मंडळाचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या कार्यक्रमाला नगरसेवक मुस्ताक मलबारी, सुखदेव बुद्ध्याळकर, उमेश भोसले, प्रवीण बनसोडे, सुरेश आठवले, राजू शिंदे, संदीप बिरांजे, नितीन पाटील, संदीप हिरवे, निलेश बनसोडे, अमित समुद्रे, विशाल सावंत, गौतम शिवशरण, भारत प्रक्षाळे, रवी भोपळे, कृष्णा माने, सुनील चंदनशिवे, शिवराम बुद्ध्याळकर आदी उपस्थित होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज सेवा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाअंतर्गत NSUIच्या वतीनं पन्हाळ गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज सेवा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाअंतर्गत कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं पन्हाळ गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पन्हाळगडाचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, गड किल्ले सुस्थितीत राहिले तर आजच्या तरुण पिढीला गड किल्ल्याची माहिती होईल, यासाठी पन्हाळगडाचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, गड किल्ले सुस्थितीत राहिले तर आजच्या तरुण पिढीला गड किल्ल्याची माहिती होईल, यासाठी पन्हाळगडावर NSUI आणि ॲडव्हेंचर गेअर यांच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पन्हाळगडावरील बुरुजावरील वाढलेली झुडपं काढून टाकण्यात आली. NSUI आणि ॲडव्हेंचर गेअरच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. देशी गायींच्या संवर्धनासाठी तसंच गायीला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी 27 एप्रिलपासून देशभरात गोसन्मान आवाहन अभियान राबवण्यात येणार आहे. कोल्हापुरात या अभियानाच्या अनुषंगानं 20 एप्रिल रोजी बैठक आयोजित केल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली.
भारतीय गोवंशावर जगभरात शास्त्रशुद्ध संशोधन झालं असून मानवी आरोग्य, कृषी, वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद या क्षेत्रांमध्ये देशी गायींचं महत्त्व अधोरेखित झालंय. हिंदू धर्मात हजारो वर्षांपासून गायीला मातेसमान स्थान देण्यात आलं असून विविध संत, महंत तसंच राजे महाराजांनी ही परंपरा जपली आहे. स्वातंत्र्यानंतरही गायीला तिचा सन्मान परत मिळावा यासाठी देशभरातील 1200पेक्षा अधिक साधू संत प्रचार आणि प्रसार करतायत. त्यानुसार येत्या 27 एप्रिलपासून देशभरात गोसन्मान आवाहन अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व तालुके, गावे आणि शहरातील गोभक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन सकल हिंदू समाजानं केलंय. तसंच जनजागृतीसाठी 20 एप्रिल रोजी शहरातील विविध मंदिरं, तालीम मंडळं आणि धार्मिक संस्थांच्या प्रमुखांशी बैठक आयोजित करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पत्रकार बैठकीला दिलीप भिवटे, अशोक रामचंदानी, अमेय ढवळे, अरविंद शर्मा, सुचित हिरेमठ आदी उपस्थित होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त आज सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. कसबा बावडा इथले सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव यांच्या पुढाकारातून कसबा बावडा इथल्या स्वयं मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचं वाटप करण्यात आलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव गेल्या 24 वर्षांपासून स्वयं मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करतात. आज जाधव यांनी स्वयं मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचं वाटप केलं. यावेळी उद्योजक धनाजी गुरव, वैशाली जाधव, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक स्वाती येवलुजे, श्रीराम सेवा संस्थेच्या सभापती शीतल पाटील, उज्ज्वला चौगुले, शुभांगी साखरे, युवराज उल्पे, पप्पू सरनाईक, श्रीकांत चव्हाण, राजू ढेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मातृत्व ही स्त्रीला लाभलेली अनमोल देणगी आहे. हे मातृत्व सुरक्षित असावं यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडून जे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. परंतु अजूनही सुरक्षित मातृत्वासाठी आरोग्य यंत्रणेसह समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज 11 एप्रिल कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस. आजचा दिवस हा सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडील सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य यंत्रणा विस्तारल्या नव्हत्या. त्या काळात बहुतांश मातांची प्रसूती घरीच व्हायची. अनेकदा ही प्रसूती माता किंवा नवजात बालक यांच्या जीवावर बेतणारी असायची. गावातल्या गर्भवती मातांच्या प्रसूतीची जबाबदारी गावातल्याच सुईणींवर असायची. या प्रसूती दरम्यान रक्तस्राव, संसर्ग तसंच अन्य गुंतागुंतीमुळं असुरक्षित ठरणाऱ्या अशा प्रसूती टाळण्यासाठी गेल्या काही वर्षात शासकीय पातळीवर अनेक सकारात्मक प्रयत्न करण्यात आलेत. गर्भवती माता आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रबोधन, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुरक्षित प्रसूतीसाठीची वैद्यकीय व्यवस्था यामुळे रुग्णालयात होणाऱ्या प्रसूती वाढून माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ लागली. सध्या मातांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण स्तरावर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना यासारख्या योजनांमधून गर्भवती मातांची नियमित तपासणी, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरोदरपणात घ्यायची काळजी, आहार, व्यायाम याबद्दल केलं जाणारं मार्गदर्शन या सगळ्याचं फलित म्हणून माता मृत्यूदर कमी करण्यात यश मिळताना दिसतंय. कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णालयांमध्ये वर्षभरात 31,715 मातांची सुरक्षित प्रसूती झाली. त्यापैकी 21,503 मातांवर सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्याची नोंद झाली आहे. तर प्रसूती दरम्यान जिल्ह्यातील 30 मातांचा मृत्यू झालाय. तसंच CPRमध्ये वर्षभरात 4,508 इतक्या मातांनी सुरक्षितपणे बाळांना जन्म दिला. त्यापैकी 2,118 मातांवर सिझेरियनची शस्त्रक्रिया झाल्याची नोंद झाली आहे. तसंच इथल्या प्रसूती दरम्यान वर्षभरात 8 मातांनी आपला जीव गमावलाय. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगातही मातांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे होतोय याबाबत एस न्यूजनं जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गर्भवती मातांची आरोग्य स्थिती चांगली असणं तसंच मातांनी योग्य पोषण मूल्य असलेला आहार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. बहुतांश गरोदर मातांमध्ये
ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, प्रसूतीदरम्यानचा रक्तस्राव आणि प्रसूतीदरम्यान त्यांचं वाढलेलं ब्लड प्रेशर आणि असलेल्या काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे ज्याच्यामध्ये त्या गरोदर मातेला रक्तदाबाचा त्रास आहे, त्या गरोदर मातेमध्ये अचानकपणे रक्तस्राव सुरू झालेला आहे आणि याचबरोबर गरोदर मातेची पोषणविषयक स्थिती ह्या पण बाबी अंतर्भूत आहेत. त्याकरता आपण नियमितपणे त्याची तपासणी करून त्यांना सल्ला आहारविषयक मार्गदर्शन देतो. देशाच्या प्रगतीचं मूल्यमापन करताना आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे हे बघणं काळाची गरज आहे. सुरक्षित मातृत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे शासनाबरोबरच सर्व समाज घटकांनी सुद्धा सजगता दाखवली तर सुरक्षित मातृत्व दिन साजरा झाला असं म्हणता येईल. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह प्रियांका निगवे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आरओ वॉटर फिल्टरचं वाटप करण्यात आलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या निमित्तानं विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील तब्बल 15 शाळांमध्ये आरओ वॉटर फिल्टरचं वितरण करण्यात आलंय. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या वॉटर फिल्टरचं आज अजिंक्यतारा कार्यालयात वाटप करण्यात आलं. हा उपक्रम रोहित पाटील यांच्या सहकार्यानं राबवण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्जेराव भोसले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या विधायक कामाचं कौतुक केलं. भविष्यात राज्याचं नेतृत्व त्यांच्या हाती यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढदिवस कुणाचा साजरा होत असतो? जी माणसं समाजासाठी विधायक स्वरूपात असं काम करतात, सर्वसामान्य माणसांच्या दुःखामध्ये सामील होऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपला आनंद मानून त्यामध्ये अधिक ऊर्जा कशी आपल्याला मिळत असते, त्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असतो. आणि त्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असताना तो वाढदिवस आम्हाला साजरा करायला मिळतोय, त्याबद्दल आम्ही आमचं भाग्य मानतोय. निश्चितपणानं साहेबांच्या बद्दल बोलत असताना या जिल्ह्यामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, त्या पडद्याच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला उभारण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलं आहे. फक्त आपण साहेब काँग्रेसचा झेंडा घेऊन या जिल्ह्यामध्ये ही काँग्रेसची पताका आपण पोचवायचं काम केलं आणि यातून आपण कोणी नसताना देखील या जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा परिषदच्या मतदानामध्ये 70,000चं मताधिक्य आपण घेतलेलं आहे. खरोखरच यातून आपलं साहेब कार्यकर्तृत्व आणि मोठेपणा या ठिकाणी सिद्ध होतोय. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय ते येवले रोप लावले द्वारी तयाचा गेलो गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगर फुलला. आपली जी राजकीय वाटचाल चालू आहे यामध्ये निश्चितपणानं भरभराटी होऊन आपण राज्याचं नेतृत्व करावं हीच वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. यावेळी गोकुळचे संचालक बाबासू चौगुले, बयाजी शेळके, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, उदय पाटील सडोलीकर, तानाजी भोसले, विनायक तळेकर, युवराज पाटील, सर्जेराव भोसले, सचिन पाटील, रघुनाथ चव्हाण, संदीप गायकवाड, लखन भोगम, प्रदीप पाटील, युवराज भोसले, DM पाटील, शौकत मुल्लानी, शंभू परीट आदी उपस्थित होते. 1ली ते 4थी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत शेलाजी वनाजी संघवी विद्यालयातील गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांची शाळा परिसरात रॅली काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक LM पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीत प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी फेटे बांधून सहभागी झाले होते. दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संचलित शेलाजी वनाजी संघवी विद्यालयातील 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या विद्यालयातील इयत्ता 1लीतील 35, 2री आणि 3रीमधील प्रत्येकी 24 आणि 4थीतील 26 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशानं विद्यालयाच्या वतीनं शुक्रवारी शाळा परिसरात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची सवाद्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुख्याध्यापक LM पाटील, सहाय्यक शिक्षक BL पाटील, सहाय्यक शिक्षिका PM अत्तार, SN हंकारे, शिक्षक, पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
सध्या गहू पीक काढण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. मनुष्यबळाच्या अभावामुळे गव्हाच्या मळणीची पारंपरिक पद्धत कालबाह्य झाली असून गहू काढणी, मळणी आणि धान्य स्वच्छतेचं काम एकाच वेळी करणाऱ्या पीक काढणी यंत्राचा वापर केला जातोय. चालू वर्षी गव्हाचं पीक जोमात आलं असून सध्या शिवारात गहू काढण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. पूर्वी मजुरांकडून गहू कापला जायचा, कापलेल्या गव्हाच्या पेंड्या बांधल्या जायच्या, त्यानंतर त्या पेंढ्यांना एकत्रित करून चाप लावला जायचा आणि नंतर पारंपरिक ट्रॅक्टरच्या किंवा मळणी मशीनच्या सहाय्यानं त्या गव्हाची मळणी केली जायची. यासाठी मजुरांची गरज असायची आणि वेळही अधिक लागत होता. काळाच्या ओघात शेतीमधील कामाच्या यांत्रिकीकरणामध्ये वाढ झाली असून गहू पिकाच्या काढणी, मळणी आणि गहू स्वच्छ करणे हे काम एकाच वेळी करणाऱ्या यंत्राचा वापर केला जातोय. पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत थोडी खर्चिक असली तरी कमी मनुष्यबळ आणि कमी वेळेत काम होत असल्यानं शेतकरी या यंत्रालाच पसंती देत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हणबरवाडी इथं कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला आणि मध्य प्रदेशात विक्रीसाठी उपलब्ध असलेला मद्यसाठा घेऊन कोल्हापूरकडे येणाऱ्या दोघांना अटक केली आहे. भरत गुरुंग, सुनील सिंह ठाकूर अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून मध्य प्रदेश बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा सुमारे 1,19,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गारगोटी कोल्हापूर मार्गावरून बेकायदेशीररित्या मध्य प्रदेश बनावटीचा मद्यसाठा घेऊन एक वाहन येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हणबरवाडी इथं सापळा रचून कारवाई करत दोघांना अटक केली. भरत गुरुंग, सुनील सिंह ठाकूर अशी त्यांची नावं आहेत. त्या दोघांकडून मध्य प्रदेश बनावटीच्या मद्यसाठ्याचे 1200 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा सुमारे 1,19,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक शंकर आंबरेकर, प्रशांत नागरगोजे, रमेश चंदुरे, दिनकर गवळी, अमर पाटील, लक्ष्मण येडगे, केतन दराडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. इचलकरंजीतील दत्तनगर कबनूर परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 14,83,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. यातील प्रकाश मेहतर याला अटक केली असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर त्याच्या पत्नीला नोटीस देऊन सोडण्यात आलंय. फिर्यादी अभिषेक लिपारे आणि संशयित प्रकाश मेहतर, प्रिया मेहतर यांची बऱ्याच वर्षांपासून ओळख होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत मेहतर दाम्पत्यानं डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत अभिषेक लिपारे यांना आपल्या घरी बोलवून घेतलं. आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि दलालीचं काम करत असल्याचं सांगत या दाम्पत्यानं त्यांना दरमहा 8% परतावा देण्याचं आमिष दाखवलं. आकर्षक आणि जादा परताव्याच्या आश्वासनामुळं लिपारे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. यानंतर मेहतर दाम्पत्यानं अभिषेक लिपारे यांच्याकडून 12,43,000 रुपये गुंतवणुकीसाठी घेतले. तसंच इतर काही साक्षीदारांकडूनही 2,40,000 रुपये असे एकूण 14,83,000 रुपयांची रक्कम प्रकाश मेहतर आणि प्रिया मेहतर यांनी जमा करून घेतली. मात्र ठरल्याप्रमाणे कोणताही परतावा न देता दोघांनी लिपारे आणि इतरांची फसवणूक केली. त्यानंतर वारंवार लिपारे आणि साक्षीदारांनी पैशांची विचारणा केल्यानंतर मेहतर दाम्पत्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच लिपारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून मेहतर दाम्पत्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी अखेर प्रकाश मेहतर आणि प्रिया मेहतर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं पाचल मलकापूर मार्गावर कारवाई करत बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दिलीप मोरे, अक्षय पाटील अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा सुमारे 10,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला पाचल मलकापूर रोडवरून बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून शाहूवाडी तालुक्यातील पाचल गावच्या हद्दीत कारवाई करत विभागीय भरारी पथकानं गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दिलीप मोरे, अक्षय पाटील अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं एक वाहन असा सुमारे 10.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक YN फंटागरे, RN पाटील, SP डोईफोडे, सुहास शिरतोडे, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, योगेश शेलार, राहुल कुटे यांनी कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील कंदलगावमधील सृष्टी पार्क रस्त्यानजीक वारंवार अपघात घडतायत. या रस्त्यावरील धोकादायक वळणाचा कार चालकाला अंदाज न आल्यानं आज अपघात घडला. मोटार थेट गॅस गोडाऊन जवळच्या परिसरातील दगडावरून जाऊन आदळल्यानं मोटारीचं मोठं नुकसान झालंय. करवीर तालुक्यातील कंदलगावमध्ये भारती विद्यापीठ परिसरात मुलांसह वाहन चालकांची नेहमी वर्दळ असते. या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढत असल्यानं या ठिकाणाहून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. कंदलगावमधील सृष्टी पार्क रस्त्यानजीक वारंवार अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील धोकादायक वळणाचा मोटार चालकाला अंदाज न आल्यानं मोटार थेट गॅस गोडाऊन जवळच्या परिसरातील दगडावर जाऊन आदळली. या अपघातात सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नसली तरी मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. या ठिकाणच्या धोकादायक वळणावर सूचना फलक नसल्यानं वारंवार अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. रस्त्यावर गतिरोधक करून धोकादायक वळणावर सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं चारचाकी दुचाकीला धडक दिल्यानं सुनील खडके हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर चारचाकी चालक हर्षल ओतारी यांच्यासह अन्य 3 किरकोळ जखमी झालेत. शुक्रवारी रात्री उशिरा सायबर चौकाकडून संभाजीनगर परिसरात हा अपघात झाला. शुक्रवारी रात्री उशिरा उत्तरेश्वर पेठेत राहणारा हर्षल ओतारी आपल्या मित्रांसह चारचाकीतून सायबर चौकाकडून संभाजीनगरकडे निघाला होता. यावेळी चालक हर्षल ओतारी याचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं चारचाकीनं दुचाकीला धडक दिली. यात चारचाकी रस्त्याकडेला उलटली. अपघातात दुचाकीस्वार सुनील खडके गंभीर जखमी झालाय. चालक ओतारीसह अन्य 3 किरकोळ जखमी झालेत. अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना दिलबहार संघानं 3-2 गोल फरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. पूर्वार्धात 11व्या मिनिटाला स्वयं साळोखे यानं गोल करत दिलबहार संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 26व्या मिनिटाला दिलबहारच्या प्रथमेश भोसले यानं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 38व्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयं साळोखे यानं गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. 39व्या मिनिटाला फुलेवाडीच्या सत्यम पाटील यानं गोल करत संघाचं खातं खोललं. पूर्वार्धापर्यंत दिलबहारची 3-1 अशी आघाडी होती. उत्तरार्धात सामन्याच्या अधिकच्या वेळेत फुलेवाडीचा सत्यम पाटील यानं गोल नोंदवला. अखेरपर्यंत दिलबहार संघानं 3-2 अशा गोल फरकानं हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिलबहारकडून माणिक पाटील, फेबिन, संकेत वेसणेकर, स्वयं साळोखे आणि फुलेवाडीकडून मारुती कोळी, अक्षय पाटील, सिद्धार्थ पाटील, अक्षय मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरातील राज्यस्तरीय सतेज कवी संमेलनात 250हून अधिक कवींनी सादर केल्या कविता. संमेलनात माजी उपमहापौर भूपाल शेटे यांचा सतेज कार्यगौरव पुरस्कारानं करण्यात आला सन्मान. शेतात काम करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यावर गव्याचा हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. राधानगरी तालुक्यातील पाल खुर्दमधील घटना. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरी. कोल्हापुरात काढण्यात आली समता दिंडी.
हणबरवाडीत एक्साईजची मोठी कारवाई, बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त. आणि फुलेवाडी संघाला नमवून दिलबहारनं गाठली सतेज चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी. उद्या पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात होणार उपांत्य फेरीतला पहिला सामना. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.